विद्यार्थी मित्रांनो, आपल्या राज्यसेवा 2025 किंवा UPSC 2025च्या दृष्टिकोनातून आपल्या मुख्य परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये आपल्याला राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी हा विषय आहे आणि या विषयाची नक्की तयारी कशी करायची हे आजच्या सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपण सामान्य अध्ययन पेपर 2 याचा जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था याचा अभ्यास आहे. त्याचबरोबर प्रशासन आहे, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच संपूर्ण पेपरच्या दृष्टिकोनातून राज्यशास्त्र हा एकमेव असा घटक आहे की ज्याचं वेटेज जवळपास 50% आहे आणि त्यामुळं आजच्या सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत की राज्यशास्त्र विषयाची तयारी नक्की कशी करावी. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्याला हा जो राज्यशास्त्र विषय आहे हा समजून घ्यायचा असेल तर आपल्याला निश्चितपणे त्याचा अभ्यासक्रम पाहावा लागेल. कारण जोपर्यंत हा अभ्यासक्रम आपल्याला लक्षात येणार नाही तोपर्यंत आपल्याला या विषयाचा आवाका लक्षात येणार नाही, या विषयाचे डायमेन्शन लक्षात येणार नाही. नक्की या विषयाचा अभ्यास करायचा म्हणजे कोणकोणते घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत हे आपल्याला अभ्यासक्रम सांगत असतो, त्याचं दिशानिर्देशन करत असतो. आणि म्हणून सुरुवातीला आपण अभ्यासक्रम पाहूयात. आयोगाने आपल्याला सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये राज्यशास्त्र आणि संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशन अँड इंडियन पॉलिटी अशा अनुषंगाने जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो जर आपण पाहिला तर सुरुवातीला आपल्याला दिलेला आहे भारतीय संविधान. आता भारतीय संविधानाचा अभ्यास करायचा आहे, मग नक्की कशाचा अभ्यास करायचा? संविधान संपूर्ण अभ्यासायचं, पहिल्या कलमापासून शेवटच्या कलमापर्यंत सगळी कलम पाठ करायची आहेत का? तर नाही. आयोग आपल्याला काय सांगतोय बघा, भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे काय? तर भारतीय संविधानाची निर्मिती होण्यापूर्वीचा कालखंड. भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर पाहिली तर आपल्याला विविध ब्रिटिशकालीन कायदे पाहावे लागतात, जे कायद्यांचं या आजच्या संविधानामध्ये प्रतिबिंब दिसून येतं. आपण जर 1935 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जर पाहिला तर आपल्या संविधानाचा स्ट्रक्चरल पार्ट जो आहे तो मुख्यत्वे या कायद्यावर आधारित आहे. याचबरोबर संविधानाची जी काय निर्मिती आहे ती भारतीयांनी करावी यासाठीची डिमांड अनेक लोकांनी केलेली आहे आणि मग त्याचा इतिहास आपल्याला पाहायचा आहे. आपल्याला 1928 चा नेहरू रिपोर्ट समजून घ्यावा लागेल. याचबरोबर भारतीय संविधानाला असणारी जी काय उद्देशिका आहे, प्रास्ताविका आहे, ही प्रास्ताविका जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांचा जो काही ठराव होता संविधान सभेमध्ये तर त्या उद्दिष्टांच्या ठरावावरती आधारित आहे. पुढे आहे संविधानाची उत्क्रांती कशी झाली, संविधान निर्मिती झाल्यानंतर संविधानाची कोणती खास वैशिष्ट्ये आहेत जे आपल्या संविधानाला एकमेवाद्वितीय बनवतात, ती वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची आहेत. संविधानामध्ये सुधारणा म्हणजेच महत्वाच्या अमेंडमेंट्स, महत्वाच्या घटना दुरुस्त्या अभ्यासायच्या आहेत आणि महत्वपूर्ण तरतुदी, संविधानाच्या महत्वपूर्ण तरतुदी, मग सगळ्याच महत्वपूर्ण तरतुदी आल्या त्यामध्ये. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, घटना दुरुस्तीची प्रक्रिया, आणीबाणीची प्रक्रिया, अशा ज्या काही महत्वपूर्ण तरतुदी आहेत त्या अभ्यासायच्या आहेत. आणि मूलभूत संरचनेचं जे काही तत्व आहे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन त्याचा देखील आपल्याला अभ्यास या संविधानामध्ये करायचा आहे. पुढे आहे राज्यव्यवस्थेचा पार्ट येतो. त्यामध्ये संघ व राज्य यांची कार्य जबाबदाऱ्या, संघ राज्य रचनेशी संबंधित प्रश्न व आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्त व्यवस्था यांचे प्रदान आणि त्यातील आव्हाने. स्थानिक पातळीवरती जे काय आपण अधिकारांचं हस्तांतरण केलं आहे, अधिकारांची विभागणी केलेली आहे. मुळात आपण संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. संघराज्य व्यवस्था म्हणजेच एकापेक्षा अनेक स्तराचं शासन जिथं असतं अशा शासनाच्या प्रणालीला संघराज्य प्रणाली म्हणतात. आणि मग आपल्याकडे तिसरा स्तर देखील आहे. केवळ 2 स्तर नाहीयेत, तर तिसरा स्तर आहे स्थानिक शासन संस्था. मग या तिन्ही स्तरांमध्ये अधिकारांची विभागणी कशा पद्धतीने केलेली आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्या संदर्भात मुद्दे, त्याच्या संदर्भात आव्हाने ही आपल्याला अभ्यासायची आहेत. त्याचबरोबर विविध अंगांमधील अधिकारांची विभागणी, विवाद निवारण यंत्रणा आणि संस्था. विविध अंग म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे शासनाची 3 महत्वाची अंग आहेत. एक आहे कायदे मंडळ, एक आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरं आहे न्यायमंडळ. या तिन्हींमध्ये अधिकारांची सुसंबंध पद्धतीने अधिकारांची विभागणी केलेली आहे आणि या तिन्हीमध्ये कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशन ठेवण्याचा प्रयत्न भारतीय संविधानाने केलेला आहे. मग ती विभागणी कशा पद्धतीची आहे, त्यामधले काही मुद्दे आहेत का, तर ते आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचे आहेत. भारतीय संविधानिक योजनेची इतर देशांशी तुलना, भारतीय संविधानाचे जे काय महत्वाचे फीचर्स आहेत आणि इतर देशांमध्ये जे काही कॉन्स्टिट्यूशन्स आहेत, संविधान आहेत, तर त्यांची तुलनात्मक
पद्धतीने माहिती आणि त्याचा अभ्यास आपल्याला करायचा, कारण तशा स्वरूपाचे प्रश्न हे आपल्या परीक्षेमध्ये दिसून येतात. आणि मग संविधानाची इतर संविधानांची तुलना आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. पुढे संसद व राज्य विधानमंडळे, संसद आणि राज्य विधानमंडळ, मग त्याची संरचना, त्याची कार्यप्रणाली, कामकाज चालवणं, अधिकार व विशेषाधिकार यांपासून उद्भवणारे प्रश्न, याचा अभ्यास आपल्याला या विषयाशी संदर्भात करायचा आहे. पुढे आहे कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना, संघटन आणि कार्य, सरकारचे मंत्रालय, विभाग, दबाव गट आणि औपचारिक अनौपचारिक संघ आणि त्यांची राज्य व्यवस्थेमधील भूमिका. म्हणजे अनेक घटक याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. कार्यकारी मंडळ आहे, त्याचबरोबर न्यायपालिका आहे, मंत्रालय आहे, दबाव गट, त्या दबाव गटांची भूमिका कशा पद्धतीची आहे, औपचारिक अनौपचारिक संघ कशा पद्धतीचे आहे आणि त्यांची राज्य व्यवस्थेमधील भूमिका, त्यांची गरज, त्यांचा रोल जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. पुढे एक स्पेशल चॅप्टर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवरती, आणि मग यामध्ये आपल्याला शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था या दोन्हीचा अभ्यास करायचा आहे. त्याच्याशी संदर्भात घटना दुरुस्त्या, त्याच्यामधल्या महत्वाच्या प्रोव्हिजन्स, त्याच्याशी संदर्भात असणारी प्रश्न, समस्या आणि त्याच्यावरचे महत्वाचे रिफॉर्म्स यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पुढे आहे लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, तो ऍक्ट आपल्याला अभ्यासायचा आहे. विविध संविधानिक पदांच्या नियुक्त्या, विविध संविधानिक मंडळाचे अधिकार, कार्य, जबाबदाऱ्या, त्याचबरोबर वैधानिक, नियामक व विविध अर्धन्यायिक मंडळे, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी ज्या आहेत, मंडळं आहेत, संस्था आहेत, त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आणि त्यांच्याशी संदर्भात विविध मुद्दे अभ्यासायचे आहेत. पुढं आपल्याला आपण हा अभ्यासक्रम बघत असताना सामान्य अध्ययन पेपर 2 मधले इतर जे काही टॉपिक आहेत, आता हा संपूर्ण राज्यव्यवस्थेचा अभ्यास होता, पुढे इतर जे काही टॉपिक आहेत ज्यामध्ये प्रशासन आहे, त्यामध्ये सामाजिक न्याय आहे आणि ज्याच्यामध्ये आहे IR म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध, त्याचा देखील अभ्यास आपण घटक पाहणार आहोत. ज्याच्यामध्ये सामाजिक न्यायाचा विचार केला तर त्यामध्ये डेव्हलपमेंट हा एक क्षेत्र येतं. मग त्यामध्ये विविध क्षेत्रांमधील विकासासाठी सरकारची धोरणे व घटक यांचे संकल्पन व अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या, याचबरोबर विकास प्रक्रिया व विकास उद्योग, मग अशासकीय संघटना म्हणजे त्यालाच आपण NGO म्हणतो, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, स्वयंसहाय्यता गट, विविध गट व संघ, देणगीदार, धर्मादाय संस्था, संस्थात्मक इतर हितसंबंधी व्यक्ती यांच्या भूमिका, समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना आणि या योजनांची कामगिरी, यंत्रणा, कायदे, या दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी व लाभासाठी गठीत केलेल्या संस्था आणि मंडळे यांचा अभ्यास आपल्याला या सामाजिक न्यायामध्ये करायचा आहे. पुढं आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यासारख्या सामाजिक क्षेत्र किंवा सेवाशी निगडीत घटकांच्या विकास व व्यवस्थापन संबंधातले प्रश्न हे देखील आपल्याला अभ्यासायचे आहेत. दारिद्र्य व उपासमार यांच्याशी संबंधित प्रश्न हे देखील आपल्याला सामाजिक न्याय या घटकामध्ये आपण अभ्यासणार आहोत. पुढे आपण प्रशासनाचा विचार केला, गव्हर्नन्स जे आपण अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये तो अभ्यासक्रम जर पाहिला तर त्यामध्ये प्रशासन, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि ई प्रशासन हे 4 महत्वाचे टॉपिक याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये मग उपयोजने, प्रतिमाने, यश, मर्यादा व क्षमता यांबाबतचे महत्वाचे पैलू, नागरिकांची सनद म्हणजे सिटीजन चार्टर, पारदर्शकता व उत्तरदायित्व आणि संस्थात्मक व इतर उपाययोजना या प्रशासनाच्या संदर्भामध्ये हे घटक आपल्याला अभ्यासायचे. पुढं नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका देखील आपल्याला जाणून घ्यायची आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय संबंध 4 घटकांमध्ये विभाजित केले जातात. पहिला आहे भारत आणि शेजारील राष्ट्र, दुसरा घटक आहे द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे आणि किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचवणारे करारनामे. पुढं विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा भारताच्या हितसंबंधावर आणि भारतीय भांडवलदारावरती होणारा परिणाम. त्यानंतर शेवटचा टॉपिक आहे महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच व त्याची रचना आणि जनादेश. पुढे जाऊयात आपण. हा अभ्यासक्रम आता आपण समजून घेतला. आता आपल्याला पाहायचं वेटेज. आता सामान्य अध्ययन पेपर 2 किंवा सामान्य अध्ययनाचे आपले 4 पेपर आहेत. हे 4ही पेपर आपल्याला 250 गुणांसाठी प्रत्येकी एक पेपर, 250 गुण हे प्रत्येक सामान्य अध्ययनाच्या पेपरसाठी आहेत. मग जर 250 गुणांसाठी सामान्य अध्ययन पेपर 2 आहे तर मग यातले जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये राज्यशास्त्र आहे, प्रशासन आहे, सामाजिक न्याय आहे, आंतरराष्ट्रीय संबंध आहेत,
यांचं वेटेज नक्की आहे किती हे आपण एका चार्टच्या माध्यमातून समजून घेणार. एक डायग्राम आहे, त्याच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात की 250 पैकी त्यामध्ये आपण संविधान आणि राज्यव्यवस्था हा जो घटक आता ज्याची चर्चा केली आपण, तर त्याचं वेटेज जो पाहिलं तर जवळपास 125 गुणांचं म्हणजेच 50% वेटेज हे आपल्या पॉलिटीसाठी असलेलं आपल्याला दिसून येतं. सामाजिक न्यायाचा विचार केला तर साधारण 40 ते 60 गुण, 250 पैकी 40 ते 60 गुण हे सामाजिक न्याय. म्हणजे कधी जास्त प्रश्न येतात, कधी कमी प्रश्न येतात, त्याचं वेटेज हे कमी जास्त होत राहतं आणि त्यामुळं साधारण 40 मार्कांना जास्तीत जास्त 60 मार्कांना अशा रेंजमध्ये हे प्रश्न सामाजिक न्यायावरती विचारले जातात. प्रशासनाचा विचार केला तर प्रशासनावरती साधारण 25 ते 30 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय संबंधाचं वेटेज हे आपल्याला 50 गुणांचं असलेलं दिसून येतं. म्हणजे हे तिन्ही घटक मिळून 125 गुण आणि एकटा संविधान आणि राज्यव्यवस्था हा घटक 125 गुणांसाठी विचारला जातो. आणि त्यातून जर सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये आपल्याला जास्तीचे मार्क घ्यायचे असतील तर आपल्याला कशावरती फोकस करावा लागेल, तो संविधान आणि राज्यव्यवस्था. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याचा अभ्यासक्रम सुद्धा तेवढाच मोठा आहे. जरी गुण दिसत असले तरी आपल्याला त्याच्यावरती मेहनत देखील तेवढीच घ्यावी लागते. हे झालं संपूर्णपणे सामान्य अध्ययन पेपर 2चं टॉपिक वाईज किंवा सब्जेक्ट वाईज वेटेज आपण त्याला म्हणू शकतो. याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की संविधान आणि राज्यव्यवस्था हे 50% एवढं वेटेज या घटकासाठी इथं दिलेलं आहे. आता जे आपलं संविधान आणि राज्यव्यवस्था हा जो टॉपिक आहे किंवा इंडियन पॉलिटी आहे, या पॉलिटीचा मागच्या एक 5 वर्षाचा ट्रेंड नक्की कसा राहिलेला आहे, गेल्या 5 वर्षांमध्ये याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत, कोणत्या वर्षी किती गुणांसाठी प्रश्न विचारले गेलेले आहेत, याचा आढावा आपण घेऊया. जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की साधारण मी जे सांगतो आहे की साधारणपणे 125 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात, तर ते कशा पद्धतीचे आहेत बघा. इथं आपण 2018 ते नुकतीच झालेली 2023 ची एक्झाम, या साधारण 6 वर्षाचा कालखंड जो आहे, या 6 वर्षाचा ट्रेंड अनालिसिस करणार आहोत किंवा ट्रेंड पाहणार आहोत, जाणून घेणार आहोत की काय आयोगाचा ट्रेंड राहिलेला आहे राज्यव्यवस्था या टॉपिकच्या बाबत. जर आपण 2018चा विचार केला तर 10 प्रश्न विचारले होते 115 गुणांसाठी. 2019 मध्ये 9 प्रश्न विचारले गेले 125 गुणांसाठी. पुढे 2020चा जर विचार केला तर 10 प्रश्न 115 गुण, 2021 ला 10 प्रश्न 115 गुण, 2022 ला 12 प्रश्न 115 गुण आणि 2023 ला 10 प्रश्न विचारले 125 गुणांसाठी. आणि या ट्रेंड मधून आपल्याला लक्षात येतं की साधारण 10 ते 12 या दरम्यान प्रश्न विचारले जातात. मोस्टली 10च आकडा जास्त दिसतो आहे, पण 10 ते 12 या दरम्यान पॉलिटी या विषयावरती प्रश्न येतात आणि हे प्रश्न साधारण 115 ते 125 गुणांसाठी विचारले जातात. आणि त्यातून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हा टॉपिक आपल्यासाठी किंवा हा विषय आपल्या सामान्य अध्ययन पेपर 2च्या दृष्टिकोनातून किती महत्वाचा आहे हे आपल्याला या चार्टच्या द्वारे लक्षात आलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय पाहायचं आहे तर सामान्य अध्ययन पेपर 2 मधला राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम पाहिला, एकूण पेपरचं ऍव्हरेज वेटेज पाहिलं, स्पेसिफिक वेटेज पाहिलं की सामान्य अध्ययन पेपर 2चं. आता आपल्याला काय पाहायचंय की टॉपिक वाईज वेटेज, आपण अभ्यासक्रमातले जे काही घटक पाहिले त्या प्रत्येक घटकावरती किती गुणांसाठी प्रश्न विचारले गेले हे आपल्याला जाणून घ्यायचंय. त्यातून काय लक्षात येईल की आपण जो अभ्यासक्रम पाहिला त्यातले महत्वाचे टॉपिक हायलाइट होतील, कोणत्या टॉपिक वरती आतापर्यंत जास्त गुणांसाठी प्रश्न विचारले गेले हे आपल्याला लक्षात येईल. आता जर आपण टॉपिक वाईज जर अनालिसिस केलं, साधारण 2017 ते 2023 या कालखंडामध्ये आपण साधारण 7 वर्षांचा कालखंड आहे, 2017 ते 2023. या 7 वर्षांमध्ये टॉपिक वाईज किती गुणांसाठी प्रश्न विचारले गेले हे आपण पाहणार आहोत. आपला अभ्यासक्रमाचा टॉपिक आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना. आणि दुसरा टॉपिक आहे भारतीय संविधानिक योजनेची इतर देशांशी तुलना. हे 2 टॉपिक जर आपण लक्षात घेतले तर 2017 ते 2023 मध्ये 2017 ला 15 गुण, 18 ला 25, पुन्हा 25, 10 गुण, 25 गुण, 35 गुण आणि 2023 ला 40 गुणांसाठी या टॉपिक वरती प्रश्न विचारले गेले. पुढे आहे कार्यपालिका, सरकारचे मंत्रालय आणि विभाग, याच्यावरती
केवळ 2021ला 25 गुणांसाठी प्रश्न विचारले गेले आहेत. संसद व राज्य विधानमंडळे लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये याचा जर विचार केला तर 2017ला 40, 18ला 20, पुन्हा 30, 35, 15, 35 आणि 2023ला 25 गुणांसाठी जे आहेत ते प्रश्न या ठिकाणी विचारले गेले. विविध अंगांमधील अधिकारांची विभागणी आणि न्यायपालिका या दोन्हीला एकत्रित आपण विचार केला तर 2017ला 10, 18ला 15, पुन्हा 20, 15, 10, 10 आणि 20 गुणांसाठी जे आहे ते याच्यावरती प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. पुढचे टॉपिक आहेत ज्यामध्ये संघराज्य, त्यांची कार्य जबाबदाऱ्या, संघराज्य रचनेशी संदर्भित प्रश्न, आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्त व्यवस्था यांचे प्रदान, हा जो टॉपिक होता याच्यावरती 2007ला 10 मार्क, 18ला 15, 15, 40, 21ला 0, 22ला 15 आणि 23ला पुन्हा 40 गुणांसाठी प्रश्न विचारले गेले. तर आपण टॉपिक वाईज वेटेज जाणून घेतो आहोत. याच्यामध्ये आपण शेवटच्या घटकाकडे आलो. विविध संविधानिक पदांच्या नियुक्त्या, संविधानिक मंडळे, वैधानिक मंडळे आणि त्याच्याशी संदर्भात जे काय आपल्या अभ्यासक्रमातला घटक आहे त्याच्यामध्ये 2017ला 15 गुणांसाठी, 18ला 40, 19ला 25, 20ला 15, 21ला 40, 22ला 25 आणि 23ला याच्यावरती प्रश्न विचारला गेला नाही. तर हे दोन चार्ट आपण लक्षात घेतले तर 2017 ते 2023 या दरम्यान अभ्यासक्रमाच्या कोणत्या घटकावरती किती गुणांसाठी प्रश्न विचारले गेले हे आपण जाणून घेतलं या दोन्ही चार्टच्या माध्यमातून. यामुळं आपल्याला काय लक्षात येतं की अभ्यासक्रमाचे जे काही घटक आहेत या अभ्यासक्रमाच्या घटकामध्ये काही व्हेरी आयएमपी टॉपिक असतात किंवा व्हेरी आयएमपी घटक आहेत. काही आहेत ते आयएमपी आहेत आणि काही आहेत ते म्हणजे लेस आयएमपी आहेत. हे कसं आयडेंटिफाय होतं तर ज्यावरती दरवर्षी प्रश्न विचारले जातात त्याला आपण व्हेरी आयएमपी म्हणू शकतो. ज्याच्यावरती अल्टरनेट इयरला प्रश्न विचारले जातात त्याला आपण आयएमपी म्हणू शकतो. आणि ज्याच्यावरती कधीतरी पूर्वी एखादा प्रश्न विचारला गेला, भविष्यात विचारण्याची शक्यता आहे, आतापर्यंत तर विचारला नाही पण शक्यता आहे, अशा घटकाला आपण लेस आयएमपी म्हणू शकतो. मग आयएमपी वरती आपला अधिक भर असेल, व्हेरी आयएमपी आणि आयएमपी वरती अधिक भर असेल. लेस आयएमपी मात्र आपण जस्ट वाचून घेऊन पुढे जाणार आहोत, सोडणार नाही, मात्र त्याच्यावरचा फोकस या तुलनेत थोडासा कमी राहील. हे आपण टॉपिक वाईज किंवा अभ्यासक्रमाच्या घटकानुसार आतापर्यंत विचारलेले प्रश्न आणि त्याचं वेटेज हे जाणून घेतलं. आता विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत आतापर्यंतच्या डिस्कशन मध्ये आपण अभ्यासक्रम पाहिला, वेटेज पाहिलं. आता हा जो राज्यशास्त्र विषय आहे याचा महत्वाचा कोर आजच्या चर्चेचा भाग आहे की याची तयारी नक्की कशी केली पाहिजे, तयारी कशी आपण केली पाहिजे, त्याच्या संदर्भातली स्ट्रॅटेजी, त्याची रणनीती, त्याची चर्चा आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याची तयारी करत असताना जसं आपण हे सगळं टॉपिक वाईज वेटेज अनालिसिस केलं आहे तसंच आपल्याला सगळ्यात महत्वाचा घटक आहे, पहिल्यांदाच आपल्याला अभ्यासक्रम ज्यावेळेस आपण पाहतो आहोत, अभ्यासक्रम समजून घेत आहोत, त्यानंतर आपल्याला पीवायक्यूचं अनालिसिस करायचं आहे. पीवायक्यूचं अनालिसिस करायचं आहे. ज्यावेळेस आपण अभ्यासक्रम समजून घेतो तर त्यावेळेस आपल्याला सगळाच अभ्यासक्रम जो आहे तो महत्वाचा वाटत असतो. पण ज्यावेळेस आपण पीवायक्यू अनालिसिस करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की अरे याच्यातले ठराविकच टॉपिक असे आहेत की ज्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतो आणि काही टॉपिक असे आहेत की ज्यावरती आतापर्यंत एकही प्रश्न विचारलेला नाहीये. आणि त्यातून काय होतं, फोकस एरिया क्लिअर होता. फोकस एरिया. अरे हे केल्याने काय होतं की आपला वेळ वाचणार आहे, आपले श्रम वाचणार आहेत आणि जिथं गरज आहे तिथं आपला अधिकचा वेळ, अधिकचे श्रम, अधिकचा फोकस आपण देऊ शकतो आणि योग्य ट्रॅकवरती आपण राहू शकतो. त्यामुळं हा अभ्यास कसा करावा हे जाणून घेत असताना सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे फोकस टॉपिक जे आहेत ते आयडेंटिफाय करायचे आहेत. हे फोकस टॉपिक कसे आपण आयडेंटिफाय करणार तर आपण याच्यामध्ये पीवायक्यू अनालिसिस करणार. आता हे फोकस टॉपिक कसे लक्षात येतात बघा, याचं एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो की आपण पीवायक्यू अनालिसिस केलं तर आपल्याला काही असे महत्वाचे टॉपिक जसं मी सांगितलं आयएमपी, व्हेरी आयएमपी आणि लेस आयएमपी टॉपिक लक्षात येतात. आपण ज्यावेळेस पीवायक्यूचं अनालिसिस कराल त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की फंडामेंटल राईट हा जो टॉपिक आहे हा आपल्या दृष्टिकोनातून आयएमपी टॉपिक आहे. का आयएमपी टॉपिक आहे
तर याच्यामध्ये राईट टू प्रायव्हसी वरती 2017ला प्रश्न विचारला गेला. पुन्हा राईट ऑफ मुवमेंट अँड रेसिडेन्स याच्यावरती 2022ला प्रश्न विचारला गेला. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी याच्यावरती 2023ला प्रश्न विचारला गेला. म्हणजे जर आयोग सतत 2017, 22, 23 अशा कालखंडामध्ये किंवा मागच्या काही काळामध्ये सलगपणे प्रश्न विचारता आहे, तर हा टॉपिक आपल्यासाठी IMP आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अधिक भर द्यावा लागेल, त्याची तयारी व्यवस्थित करावी लागेल. दुसरा प्रश्न किंवा दुसरा टॉपिक जाणून घेऊयात. कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन टू दॅट ऑफ अदर कंट्रीज हा आपला एक अभ्यासक्रमाचा घटक आहे आणि या अभ्यासक्रमाच्या घटकाच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर गेल्या 5 वर्षात आयोग सततपणे या टॉपिक वरती प्रश्न, तुम्ही PYQ अनालिसिस केलं की तुम्हाला लक्षात येईल की गेल्या 5 वर्षात सतत याच्यावरती प्रश्न आहेत आणि म्हणून हा टॉपिक आपल्यासाठी काय आहे, व्हेरी IMP. कारण याच्यावरती जर आयोग गेल्या 5 वर्षात प्रश्न विचारत आहे तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आयोग प्रश्न विचारणार आहे. याच्यामध्ये US अँड इंडिया कंपॅरिझन 2021, इंडिया फ्रान्स 2022, ब्रिटिश किंवा ब्रिटन आणि इंडिया 2023 अशा पद्धतीने गेल्या 5 वर्षामध्ये सलगपणे या टॉपिक वरती कंपॅरिझन जे आहे, संविधानाची तुलना, याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्यासाठी हा टॉपिक व्हेरी IMP आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक पाहूयात. पार्लमेंटरी कमिटीज याचा विचार केला तर एस्टिमेट कमिटीवरती 18ला, स्टँडिंग कमिटी 21ला आणि फायनान्शियल कमिटीवरती 23ला प्रश्न विचारले गेले. त्यामुळे हा सुद्धा आपल्यासाठी व्हेरी IMP या घटकामध्ये समाविष्ट होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मला सांगायचं होतं मगाशी की आपल्याला काय करायचंय, PYQचं अनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येतं की कोणत्या टॉपिक वरती आपल्याला फोकस ठेवायचा आहे, जेणेकरून मला या आगामी परीक्षेमध्ये अधिकचे मार्क्स या पेपरमध्ये घेता येईल. कारण पेपर हा 250 गुणांचा आहे, त्याच्यापैकी 20 प्रश्न आपल्याला विचारले जातात. 150 गुणांसाठी 10 प्रश्न आणि 100 गुणांसाठी 10 प्रश्न, अशा पद्धतीने 250 गुणांचे प्रश्न 20 प्रश्न विचारले जातात. आणि त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, तर या 20 पैकी मला जास्तीत जास्त प्रश्न आले पाहिजेत, जास्तीत जास्त माझा चांगला अभ्यास झाला पाहिजे आणि मी जास्तीत जास्त चांगला पेपर सोडवला पाहिजे. त्यासाठी आपल्याला PYQ अनालिसिस करायचं आणि फोकस टॉपिक जे आहेत ते ठरवून ठेवायचे की कोणत्या टॉपिक अतिशय महत्वाचे आहेत, कोणते कमी महत्वाचे आहेत आणि त्यातून आपल्याला आपला वेळ जो आहे तो स्पेसिफिक टॉपिक वरती देता येतो. हे झालं फोकस टॉपिकच्या संदर्भात. पुढे आहे रेफरन्स बुक्स. आता एकदा टॉपिक आपल्याला कळाले, अभ्यासक्रम आपल्याला समजलेला आहे, तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की रेफरन्स बुक्स चांगले चूज करायचे आणि त्यातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. रेफरन्स बुकच्या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका कुशंका असतात. नक्की कोणती पुस्तकं मी वाचावीत, ती पुस्तकं स्टँडर्ड आहेत का, त्या पुस्तकांचा मला फायदा होईल का. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आजच सांगतो, रेफरन्स बुक चूज करत असताना 10 वेळा विचार करा आणि एकदा चूज केलं की मात्र ते पुस्तक बदलण्याच्या नादी तुम्ही लागू नका किंवा त्यासाठी वेळ घालवू नका. आणि हे पुस्तक निवडत असताना ते वाचण्यापूर्वी त्या पुस्तकावरती तुमचा 100% विश्वास असावा. कारण तुमचा स्वतःचाच त्या पुस्तकावरती विश्वास नसेल तर मात्र तुम्हाला वाचत असताना सतत सेल्फ डाऊट राहणार आहे. त्यामुळं स्टँडर्ड रिसोर्सेस जे आहेत त्याच्यावरती अवलंबून राहा, इतर मार्गदर्शकांशी चर्चा करा, सिनियरशी चर्चा करा आणि मगच हे रेफरन्स बुक चूज करा. एकदा का ते चूज केले की आपण मात्र मागे हटायचं नाही, त्यालाच कंटिन्यू करायचं आहे. कारण बऱ्याचदा असे अनुभव येतात की विद्यार्थी पुस्तकं वाचायला घेतात, मात्र अर्ध पुस्तक वाचलं किंवा काही 1-2-3 चॅप्टर वाचले की एखादा मित्र येतो आणि सांगतो, अरे हे पुस्तक वाचण्यापेक्षा मार्केटमध्ये एखादी नवीन नोट आलेली आहे, कमी वेळात तुझं सगळा विषय कव्हर होतो. आपण काय करतो, पुस्तक सोडतो, ती नोट घेतो, ती नोट अर्धी वाचतो, पुन्हा दुसरा मित्र भेटतो आणि तो सांगतो, अरे यापेक्षा हे अपडेटेड मटेरियल आहे, ते वाच. टॉपर तेच वाचतात व पुन्हा आपण ते वाचायला घेतो, पुन्हा पहिल्यापासून वाचायला सुरुवात करतो. याच्यामध्ये आपला महिना जातो आणि त्या विषयाचा अभ्यास जो आहे तो आपला प्रॉपर होत नाही, आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही. आणि त्यामुळं हे पुस्तक चूज करत असताना आपण महत्वाचं म्हणजे असे स्टँडर्ड रिसोर्सेस जे आहेत ते चूज करा आणि त्याच्यावरती 100% विश्वास ठेवा. आज मी तुम्हाला काही संदर्भ ग्रंथांची यादी देणार आहे. हे संदर्भ ग्रंथांची यादी जरी दिली तरी आपल्या आवाक्यानुसार, आपल्या
मार्गदर्शकांशी चर्चा करून, सिनियरशी चर्चा करून आपण त्यातून चांगली पुस्तकं निवडा आणि त्या पुस्तकांवरती स्ट्रिक्ट राहा. तीच पुस्तकं मल्टिपल सोर्सेस वाचण्याच्या ऐवजी एकच सोर्स मल्टिपल टाइम रिवाइज करा. निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल. संदर्भ सूची जाणून घेऊयात की नक्की कोणती पुस्तकं आपल्याला वाचायची आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे बेसिक किंवा फाउंडेशन. हे फाउंडेशन आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. या फाउंडेशनसाठी आपण दोन गोष्टी सजेस्ट करतो. एक आहे स्टेट बोर्ड आणि दुसरं आहे NCERT. या दोन्हीतून आपल्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड डिरेक्टली प्रश्न किंवा डिरेक्टली संदर्भ जे आहेत ते आपल्याला यातून मिळतात. स्टेट बोर्डची पुस्तकं तर अतिशय सुंदर, अतिशय साध्या सोप्या भाषेत दिलेली आहेत. याच्यामध्ये तुम्हाला सामाजिक न्याय देखील भेटतो, याच्यामध्ये प्रशासन देखील भेटतं, याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचे मुद्दे सुद्धा तुम्हाला स्टेट बोर्ड मधून चांगल्या प्रकारे समजतात. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात स्टेट बोर्ड पासून करा. 8वी ते 12वीची स्टेट बोर्डची पुस्तकं ही आपल्यासाठी आपल्या विषयाच्या तयारीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहेत. दुसरीकडे NCERTचा जर विचार केला तर 6वी ते 12वीची NCERTची पुस्तकं ही आपल्या तयारीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहेत. आता हे रेफरन्स मटेरियल सांगत असताना ज्यांनी नवीन तयारीला सुरुवात केलेली आहे यांनी ही सगळी पुस्तकं वाचून घ्या. मात्र जे जुने विद्यार्थी आहेत, जे अनेक दिवसांपासून तयारी करतायत, ज्यांनी बेसिक पुस्तकं ऑलरेडी वाचली आहेत, त्यांनी किमान 11वी आणि 12वीची जी पॉलिटीची पुस्तकं आहेत NCERTची किमान तेवढी तरी पुस्तकं वाचावीत. पण ज्याला मुळापासून खूप चांगल्या पद्धतीने विषय समजून घ्यायचा आहे, खूप चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, त्यांनी 8वी ते 12वी स्टेट बोर्ड, 6वी ते 12वी NCERTची पुस्तकं वाचायची आहेत. ही NCERTची पुस्तकं का वाचायची हो? NCERTची पुस्तकं दोन गोष्टींसाठी वाचायची. पहिली तर या विषयाचं बेसिक नॉलेज आपल्याला यावं, या विषयाची एक बेस किंवा एक काय म्हणता येईल की व्यावहारिक नॉलेज आपल्याला यावं, किंवा ह्या विषयाची ओळख आपल्याला व्हावी. सुरुवातीला डिरेक्टली आतमध्ये खोल विहिरीत किंवा समुद्रात पोहण्याच्या ऐवजी आपण जर एखाद्या टँक मध्ये आधी पोहण्याचा सराव केला तर निश्चितपणे ती काही स्किल्स आपण आत्मसात केलेली असतात, जी स्किल आपल्याला खोल विहिरीत किंवा मोठ्या समुद्रामध्ये पोहायला देखील उपयोगी ठरतात. आणि त्यासाठी आपल्याला फाउंडेशनची पुस्तकं वाचायची आहेत. हे झालं पहिलं कारण. आणि दुसरं कारण आहे आयोगाचा भर. आयोग जे प्रश्न विचारतं ते प्रश्न तुम्हाला याच पुस्तकांमध्ये त्याचे रेफरन्सेस सापडतात. 2023चा जर विचार केला तर 2023च्या UPSC मुख्य परीक्षेमध्ये एक प्रश्न होता, तर इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी इज अ प्री रिक्विसिट ऑफ डेमोक्रेसी. म्हणजेच न्यायपालिकेचं स्वातंत्र्य हे डेमोक्रेसीची पूर्वअट आहे आणि त्याच्या संदर्भातला प्रश्न होता. आता तुम्ही जर लक्ष्मीकांत वाचलं तर तुम्हाला न्यायपालिका स्वातंत्र्याच्या संदर्भातल्या तरतुदी लक्षात येतील, पण ती डेमोक्रेसीसाठी पूर्वअट का आहे किंवा का आवश्यक आहे लोकशाहीसाठी न्यायपालिका स्वातंत्र्य असणं, हे तुम्हाला 11वीच्या NCERT मध्ये खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. 11वीच्या NCERT मध्ये ज्युडिशियरीवरचा चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये लोकशाहीसाठी निष्पक्ष असणारी न्यायव्यवस्था का गरजेची आहे हे अनेक उदाहरणांच्या आधारे समजावून सांगितलेलं आहे. या NCERT स्टेट बोर्डच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या आकृत्या, चांगले फ्लोचार्ट, स्पेसिफिक आणि ट्रस्टेबल, त्याचबरोबर आपण रिलायबल राहू अशी इन्फॉर्मेशन, काही फॅक्ट्स, काही उदाहरणं जे आपल्याला वेगवेगळ्या संदर्भ साहित्यामध्ये मिळत नाहीत, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे मिळतात? स्टेट बोर्ड आणि NCERT मध्ये. आणि त्यामुळं तुमच्या अभ्यासाची सुरुवात फाउंडेशन पासून करा, स्टेट बोर्ड NCERT पासून करा. पुढे आपल्याला जे मेन सोर्सेस अभ्यासायचे आहेत त्याच्यामध्ये आहे इंडियन पॉलिटी, M लक्ष्मीकांत, सर्व ज्ञात असणारं पुस्तक, इंग्रजी मराठी दोन्ही माध्यमांमध्ये उपलब्ध असणारं पुस्तक. भारतीय राज्यघटनेची ओळख, DD बसू यांचं पुस्तक आहे. आपली संसद, पार्लमेंटशी रिलेटेड, सुभाष कश्यप यांचं पुस्तक आहे, ते देखील चांगलं पुस्तक आहे. पुढे आहे सिलेक्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ द वर्ल्ड, S चंद प्रकाशनाचं पुस्तक आहे, जे आपलं कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन टू दॅट ऑफ अदर कंट्रीज जे आहे त्या पॉइंटच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक खूप उपयुक्त आहे. पुढे आहे पब्लिक इन्स्टिट्यूशन इन इंडिया, देवेश कपूर आणि प्रताप भानू मेहता यांचं पुस्तक आहे. ही काही पुस्तकं आहेत जी पुस्तकं आपण वाचू शकतो आणि त्या माध्यमातून आपली तयारी करू शकतो. पण हे रेफरन्सेस निवडत असताना आपण अनेक रेफरन्सेस जे आहेत ते चाळून पाहिले पाहिजेत. आपल्या अभ्यासक्रमाचे घटक पाहिले पाहिजेत. कोणत्या पुस्तकातून अधिक अभ्यासक्रमाचे घटक कव्हर होतात, कोणत्या पुस्तकाचा आपल्याला अधिक फायदा होईल, कोणतं पुस्तक रिलायबल आहे, ट्रस्टेबल आहे,
या संदर्भात आपल्या मार्गदर्शकांशी सिनियरशी चर्चा करावी, नंतरच पुस्तक चूज करावं आणि त्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवावा. आता पुस्तकं झाली, अभ्यासक्रम झाला, टॉपिक वाईज वेटेज झालं. आता अभ्यास करत असताना पुढचा टप्पा आहे मायक्रो नोट्सचा. ज्यावेळेस आपण पुस्तकं वाचणार आहोत त्याच वेळेस आपल्याला या मायक्रो नोट्स काढायच्या आहेत. मायक्रो नोट्स काढायच्या म्हणजे अख्खं पुस्तक उतरवून काढायचं नाही. आपण जे काही वाचलं आहे, आपल्या जे काही आकलन झालेलं आहे त्यातल्या महत्वाचे कीवर्ड्स, महत्वाची उदाहरणं, महत्वाची कलम, न्यायालयाचे निवाडे अगदी मायक्रो स्वरूपात शॉर्ट फॉर्म मध्ये त्याच्या नोट्स आपण काढू शकतो. या नोट्स का काढायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो? कारण ज्यावेळेस तुम्ही एखादं पुस्तक वाचून संपवता, दुसऱ्या पुस्तकाकडे जाता, ते वाचून संपवता, तिसऱ्या पुस्तकाकडे जाता आणि पुन्हा ज्यावेळेस तुम्ही पहिलं पुस्तक उघडता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की याच्यातला 60-70% पार्ट जो आहे तो मिसिंग आहे, मला आठवत नाही, मला असं वाटतं आहे की मी पुन्हा नव्याने हे पुस्तक वाचतो आहे की काय. आणि जर या मायक्रो नोट्स तुमच्याकडे असतील, तुम्ही वारंवार त्या रिवाइज करत राहाल, कारण पुस्तक रिवाइज करणं खूप जिकिरीचं काम आहे, खूप वेळ खाऊ काम आहे, पण मायक्रो नोट्स रिवाइज करणं काही तासांचं काम असतं. आणि त्यामुळं सतत त्या रिवाइज करत गेलो तर अशा पद्धतीचं फिलिंग येत नाही, सतत आपण अभ्यासाच्या सोबत राहतो. त्यामुळे या मायक्रो नोट्स काढायच्या, कशा पद्धतीने काढायच्या याचा एक फॉर्मॅट आपण इथे दिलेला आहे. युपीएससीची ही आन्सर शीट, जी काय प्रॅक्टिस शीट आहे ती आहे इथं. आणि मग अशा पद्धतीने आपण फ्लोचार्टचा वापर करू शकतो. कमी वेळेत अधिक चांगले किंवा कमी शब्दांमध्ये खूप प्रभावी नोट्स जे आहेत त्या अशा पद्धतीने आपण काढू शकतो. इथं महत्वाच्या गोष्टी हायलाइट करू शकतो, महत्वाचे मुद्दे मांडू शकतो आणि त्या संदर्भात अशा पद्धतीने आपण या नोट्स ज्या आहेत त्या निश्चितपणे काढायच्या आहेत. त्या नोट्स आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहेत. मेन्सच्या कालावधीमध्ये सुद्धा फायदेशीर ठरणार आहेत. कारण मेन्समध्ये आपल्याला पुस्तकं वाचायला टाइम नसतो, खूप विषय असतात, खूप गोष्टी करायच्या असतात आणि पेपरला जाण्याच्या आधी जर आपण पुस्तक घेऊन बसलो तर टेन्शनमुळेच आपल्याला त्या पेपरमध्ये काहीच आठवणार नाही. त्यापेक्षा आपल्या जर मायक्रो नोट्स असतील तर त्याचा फायदा होतो. या मायक्रो नोट्सचे आपण काय करायचे आहे, वारंवार रिव्हिजन करायची. कशी करायची? 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला आणि नंतर 2 महिन्याला अशा स्वरूपात आपण त्याचे स्लॉट करू शकतो आणि त्या स्लॉटच्या माध्यमातून वारंवार आपण रिवाइज करत राहिलो. बघा, 8 दिवसांनी जर तुम्ही रिव्हिजन केली आणि पुन्हा 15 दिवसानंतर तुम्ही रिव्हिजन करायला घेतली तर 8 दिवसाला लागणारा कालावधी हा 15 दिवसानंतर कमी होणार आहे. पुन्हा 30 दिवसानंतर म्हणजे 1 महिन्यानंतर जर तुम्ही पुन्हा इथं रिव्हिजन करायला घेतली तर यापेक्षा कालावधी कमीच लागणार आहे. आणि सतत आपण ती रिवाइज करत राहतो आणि निश्चितपणे वारंवार रिवाइज केल्यामुळे आपल्या ते लक्षात सुद्धा चांगलं राहतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या अभ्यासाची जी काय आपली मेहनत आहे ती सतत आपल्या सोबत राहते, ती वाया जात नाही. त्यामुळे रिव्हिजन करणं हा एक अभ्यासाचा महत्वाचा पार्ट आहे. पुढे आहे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जीएस चे जे काय पेपर आहेत हे पेपर 250 गुणांसाठी आणि 3 तास म्हणजेच 180 मिनिट याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. 180 मिनिटांमध्ये जो 250 गुणांसाठी आपल्याला किती वर्ड लिहायचे माहिती आहेत? याच्यामध्ये आपल्याला 4000 शब्द लिहायचे आहेत. किती? 4000 शब्द आपल्याला 180 मिनिटांमध्ये लिहायचे आहेत. आणि याचं जर कॅल्क्युलेशन आपण जर काढलं तर सरासरी आपल्याला एका प्रश्नासाठी 9 मिनिट मिळतात. आता याच्यामध्ये काही 10 मार्काचे आहेत, काही 15 मार्काचे आहेत. त्याचे कीवर्ड जे आहेत 150 शब्द आणि 250 शब्द अशी शब्द मर्यादा वेगवेगळी आहे. मात्र तरी जर आपण एक जनरली जर लक्षात घेतलं तर आपल्याला एका प्रश्नासाठी साधारण 9 मिनिट मिळतं. कारण 20 प्रश्नांचा विचार जर केला आपण 20 प्रश्नांचा तर इथं आपल्याला 180 मिनिट भेटतात. आणि मग विद्यार्थी मित्रांनो 9 मिनिटांमध्ये जर आपल्याला एक प्रश्न लिहायचा आहे, चांगला लिहायचा आहे, चांगले मार्क्स त्यातून घ्यायचे आहेत तर त्यासाठी एकच आपल्याला उपाय करावा लागतो आणि तो म्हणजे आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस नसेल तर कितीही तुम्ही वाचलेलं असेल, कुठल्याही चांगल्या क्लासच्या नोट्स, अगदी दिल्लीच्या नोट्स तुम्ही वाचल्या, कितीही वेळा वाचल्या, कितीही वेळा रिवाइज केल्या तरी तुमची प्रॅक्टिस नसेल तर तुमचा पेन आणि तुमचा हात उचलणार नाही आणि त्यामुळं कशा पद्धतीने लिहायचं आहे, काय लिहायचं आहे हेच तुम्हाला कळणार नाही. सगळा गोंधळ होऊन जाईल आणि त्याचा परिणाम आपल्या गुणांवरती होऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं? डेली बेसिसवरती आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची. कशी करायची, कुठून करायची याच्या संदर्भात उत्तर लेखन कौशल्याचा विकास कसा करावा या संदर्भातला आपला व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ जरूर पहा. जाता जाता एकच सांगेन की ज्यावेळेस तुम्ही बेसिक पुस्तकांचं वाचन करून कंप्लीट कराल त्याच वेळेस त्याच्यासाठी पाठीमागे एक्झरसाइज असतो, स्वाध्याय असतो. तो स्वाध्याय जर सोडवण्यापासून तुम्ही सुरुवात केली तर निश्चितपणे एक दिवस तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लिहाल.
पण बेसिक पासून सुरुवात करा आणि ॲज अर्ली ॲज पॉसिबल आन्सर रायटिंग प्रॅक्टिसची सुरुवात करा. त्या संदर्भातला व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात तर निश्चितपणे त्या संदर्भात आपण सखोल मार्गदर्शन त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर तो व्हिडिओ निश्चित पहा. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आपल्याला सतत करायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक. आपण जे काय लिहिलेलं आहे ते जर इव्हॅल्युएट झालं नाही, ते जर चेक झालं नाही आणि त्याच्यावरती फीडबॅक मिळाला नाही तर आपल्याला आपल्या चुकाच कळणार नाहीत आणि चुका कळाल्या नाहीत तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणारच नाहीये. आणि त्यामुळं इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक हा एक महत्त्वाचा टास्क आहे. जोपर्यंत आपण आपली उत्तरं चेक करून घेणार नाही, त्याच्यावरती अभिप्राय आपण घेणार नाही, तोपर्यंत आपल्यातल्या सकारात्मक गोष्टी पण आपल्याला कळणार नाहीत आणि त्यामधल्या चुका देखील कळणार नाहीत. आणि जोपर्यंत या गोष्टी कळत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती काम करता येत नाही, त्याच्यामध्ये सुधारणा करता येत नाही. आणि त्यामुळं हा इव्हॅल्युएशन फीडबॅक काय करायचं, इट इज इम्पॉर्टंट टू चेक युअर प्रोग्रेस. आपली प्रोग्रेस किती झालेली आहे, विषयाचं आकलन आपल्याला कितपत आलेलं आहे, त्या विषयामध्ये किंवा अभ्यासक्रम दिला त्यामध्ये आपल्याला कितपत आवाका आलेला आहे ते आपल्याला कधी कळणार नाही जोपर्यंत आपण आन्सर रायटिंग करणार नाही आणि त्याचं इव्हॅल्युएशन करणार नाही. हे इव्हॅल्युएशन काय करतं, आपल्याला मिरर दाखवतं, आरसा दाखवतं, आपली स्टेज दाखवतं की नक्की तू कोणत्या ठिकाणी आहेस सध्या आणि तुला कुठपर्यंत जायचं आहे. ही आपली पोझिशन तो आपल्याला आरसा दाखवण्याचं काम कोण करतं, हे इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक करतं. आणि सगळ्यात शेवटचं, इट विल गिव्ह यू चान्स टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. तुमचं आन्सर रायटिंग वगैरे जे काही चुका आहेत तर या संदर्भातला एक चान्स आपल्याला त्याच काळामध्ये मिळतो आणि अशा अनेक चान्स घेत 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 आपण स्वतःला इम्प्रूव्ह करत राहतो आणि एक दिवस आपण खूप चांगलं लिहायला सुरुवात करतो. फक्त आपण सुरुवात करणं गरजेचं आहे, कारण आपण सुरुवात केली नाही तर आपल्यातल्या कमतरता आपल्याला दिसणार नाहीत, जाणवणार नाहीत आणि जोपर्यंत कमतरता कच्चे दुवे लक्षात येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती काम करून त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकत नाही. त्यामुळं आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करा, वारंवार इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक मिळवत राहा आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली गती येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण आज काय जाणून घेतलं, तर राज्यशास्त्र विषयाची तयारी करायची आहे. तर राज्यशास्त्र विषयाचं वेटेज पाहिलं, राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम पाहिला, अभ्यासक्रमातले फोकस एरियाज पाहिले, टॉपिक पाहिले, त्याचबरोबर संदर्भ साहित्य अभ्यास करण्याची जी काही टेक्निक आहे, पद्धती आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, या सगळ्यांची आपण सखोल चर्चा केलेली आहे. मला असं वाटतं की राज्यशास्त्र विषयाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सगळ्या मुद्द्यांना हात घातलेला आहे. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.